कोणा बरं आहे चला मॅचला सुरुवात करायची आहे. खाली कोण आहे? नितीन नितीन यांना आपण बाजूला गोलंदाजी मार्कवर फलंदाजीसाठी सज्ज आहेत ते दोन फलंदाज.
एका ओव्हरच्या समाप्तीनंतर 8 धावा फलकावरती आपण बघितल्या. 8 धावा. गोलंदाजी मार्कवर अजय गाडेकर, अजय काळे यांना आपण गोलंदाजी मार्कवर पाहतोय. एकोणीस धावा.
जाधववाडी संघाला विनंती 12वा खेळाडू इकडे पाठवा. एखादा खेळाडू, एक खेळाडू पाठवा जाधववाडी. अठ्ठावीस 28. पुनश्च एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. आलेल्या सर्व खेळाडूंचं, क्रीडा रसिकांचं आणि ज्या मान्यवरांचं सहकार्य यासाठी लाभलं, हे भव्य दिव्य असं आयोजन शिवप्रेमी प्रतिष्ठान, शिवप्रेमी क्रिकेट क्लब पवारवाडी यांचं हे आयोजन दिव्य प्रीमियर लीग 2025 पर्व 8वा. आणि या 8व्या पर्वामध्ये आपल्या सर्वांचं, सर्व खेळाडूंचं, सर्व संघांचं, सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत. आता आपण स्कोरबोर्डकडे जर बघितलं तर शंभूराजे प्रतिष्ठान जाधववाडी यांचा जर स्कोर बघितला तर आपण 3.5 षटकामध्ये 43 धावा धावफलकावरती लागल्यात ती, आणि एका फलंदाजाला माघारी पाठवण्यात यश आलं ते संघ सोनुली. ते मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. चैतन्य त्या ठिकाणी धावत आहेत, परंतु चेंडू
तिथे अडवण्यात मात्र त्यांना यश आलंय. नोमॅन्स लँडमध्ये पडणारा चेंडू आणि त्यावरती धावा झाल्यात त्या फक्त आणि फक्त 44 धावा झाल्यात. एका धावेत बरोबर 44 धावा फलकावरती लागल्यात. 4 षटकांचा खेळ संपलाय. 44 धावा फलकावरती लागल्यात. अजूनही एक षटकाचा खेळ बाकी आहे. शेवटचा षटक असणार आहे. या शेवटच्या षटकामध्ये किती धावा पडतील आणि किती धावांमध्ये संघाला रोखलं जाईल हे अगदी आपण पाहणार आहोत. शंभूराजे प्रतिष्ठान जाधववाडी वर्सेस सोनोरी विलेज. इथे मात्र फक्त एका रनात समाधान मानावं लागेल. श्रीकांत मात्र 2 धावा पाहिजे होता असं म्हणतात, परंतु एका धावेत त्या ठिकाणी समाधान मानावं लागणार आहे. चांगला थ्रो त्या ठिकाणी आलाय. 45 इथे मात्र जसा चेंडू आला त्याला दिशा दिली आणि चौकार वसूल मात्र केलाय तो श्रीकांत यांनी. इथे मात्र चेंडू वरती सीमा रेषे पार देऊन जाईल. षटकार 6 धावा. श्रीकांत जाधव यांचा जोरदार प्रहार. एक चौकार त्या पुढच्या चेंडूवरती षटकार. 55 धावाला फलकावरती लागल्या. जरा फास्ट घ्यायचा. 3 मिनिटं राहिलेत. पण 5 षटकांचा खेळ. शेवटचा चेंडू या इनिंग मधील आणि या शेवटच्या चेंडूवरती किती धावा येतील? 2, 4, 3, 2, 1 किती येतील? हे मात्र वाईटचा इशारा. अतिरिक्त धावेत वाढ. एका धावेने धावफलक हलता झालाय. 63 धावा धावफलकावरती लागल्यात. आता शेवटचा चेंडू असणार आहे. या शेवटच्या चेंडूवरती किती धावा येतील हे आपण पाहणार आहोत. या शेवटच्या चेंडूवरती येतील 6 धावा. अशा तऱ्हेनं 69 धावा धावफलकावरती लागल्या. 70 धावांची गरज आहे. चला लगेचच फील्ड सजवायची आहे. जाधववाडी संघाला विनंती, लगेचच फील्ड सजवा. त्याचबरोबर फलंदाजी संघाला विनंती, आपले 2 आघाडीचे फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. दोनच ठेवले तिथं बाकी. बॉल द्या ना, मॅच बॉल. बंटी अरे बॉल द्या, सांग ना. अरे इथं बॉल, इथं बॉल इकडे आलाय. पुढची मॅच कोणाची आहे? पुढची मॅच कोणाची आहे? पुढच्या मॅचला बोलव ना. शिवप्रेमी पवारवाडी आणि काळेवाडी, श्रीराम काळेवाडी बोलव. बोलव ना. शिवप्रेमी पवारवाडी आणि काळेवाडी, श्रीराम काळेवाडी बोलव. श्रीराम काळेवाडी, शिवप्रेमी पवारवाडी दोन्ही संघाला विनंती. आपण आपल्या संघनायकाला विनंती आहे, जी पुढची मॅच आहे त्या मॅचचा टॉस या ठिकाणी करून घ्यायचा आहे. शिवप्रेमी वर्सेस काळेवाडी दोन्ही संघाला विनंती आहे.
तुम्हाला 5 षटकं टाकायचे. 5 षटकासाठी 20 मिनिटं असणार आहेत. 20 मिनिटांमध्ये जर 5 षटकं नाही झाली तर जेवढे चेंडू शिल्लक राहतील, जेवढे षटकं शिल्लक राहतील त्यासाठी तुमचा एक खेळाडू आत घेतला जाईल आणि त्यानंतर काही वेळ तुम्हाला दिला जाईल. 2-3 मिनिटाचा वेळ दिला जाईल. त्यात जर पूर्ण नाही झालं तर पुन्हा एक खेळाडू तुम्हाला आत घ्यावा लागेल. तासभर जातो. तास जाते. तुला मारली म्हणलं 2च बॅट्समन आहेत. कट पण झाली ना, पण दुसरी मी कॅच पण काढली. 70 करायचे. सगळं हे झालं होतं ना. 30 बॉल 70. काय एवढं गुड्डेली कशी मारलं बॉल. आम्हाला मारलं बरोबर आहे का. सगळं सगळ्यांना 6-6 भेटले की म्हणा नको म्हणे आपलं आता बरं एखादं म्हणाय नको की बाबा नाही ते बरं झालं पहिले की खेळले सगळ्यांनी 6-6चे त्यामुळे 6चे खेळले आता उरकणार नाही उरकणार सर्व गाडा मला शेट पवारांची असते टॉस का. गाडा मालक ऋषिकेश पवार या तुमच्या शुभ हस्ते हा टॉस होणार आहे. शिवप्रेमी वर्सेस काळेवाडी यांच्यामध्ये हा टॉस यांच्यामध्ये जी मॅच रंगणार आहे त्या मॅचचा टॉस आपण करून घेतोय. गाडा मालक ऋषिकेश पवार. गाडा मालक ऋषिकेश पवार नाही होईत. ठीक आहे का. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती जोरदार दणका दिला गेलाय फलंदाजी टीमला. शिवप्रेमी यांनी मात्र या ठिकाणी टॉस जिंकलाय. टॉस जिंकून काय करणार आहे. गोलंदाजीचा निर्णय घेतला. आमंत्रित केले बॅटिंग साठी. कळ कोणाचे कोणाच तरी गाडीची चावी या ठिकाणी आली. पेट्रोलच्या चावी वाटते. कोणाची तरी गाडीची चावी समालोचन कक्षापाशी जवळ ठेवलेली आहे. पेट्रोलची चावी वाटते. गाडी कुठली आहे असू द्या. पल्सर किंवा कुठली तरी गाडीची चावी आहे. कोणाची हरवली असेल सुरेख अशी गोलंदाजी पाहतोय ते आपण. सुनील जाधव यांची सुरेख अशी गोलंदाजी. इथे मात्र 5 चेंडू 0 धावा 2 फलंदाज माघारी. जबरदस्त गोलंदाजी सुनील जाधव यांची. अजूनही 25 चेंडू 70 धावांची गरज. मेडन ओव्हर जाईल का. इथे मात्र 1 रन येईल आणि या एका रनाबरोबर धावांचा श्रीगणेशा झालाय. परंतु फक्त एका षटकात 1 धाव देऊन 2 गड्यांना बाद करण्यात सुनील यांना मात्र यश आलंय. अजून 24 चेंडू 71 धावांची गरज आहे.
इथे मात्र पुन्हा एकदा सुरेख अशी गोलंदाजी, निर्धाव असा चेंडू, नितीन तू आनंद फुकाळे. इथे मात्र चौकार जाईल का, चौकार या ठिकाणी वसूल होईल, 4 धावा वसूल होतील. 5 धावा फलकावरती लागल्यात. 1.2 षटकांचा खेळ संपलाय. इथे मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेला मारला चेंडू, चेंडू मात्र जाईल पुन्हा एकदा सीमारेषे पार, चौकारासाठी 4 धावा. आनंद बापू काळे यांची फलंदाजी, 2 चेंडू बॅक टू बॅक चेंडूवरती 2 चौकार. 1.3 षटकामध्ये तेवढा शॉट देतो तिकडे इकडे नाही मारत का, लो फुलतात जाऊ दे. तिकडे प्लेअर नसतो ना, पावर तिकडे प्लेअर असतो. 2 षटकानंतर आपण पाहतो धावफलक जर पाहिला तर 11 धावा धावफलकावरती लागल्या. 2 फलंदाजांना आउट करण्यात त्या ठिकाणी यश आलंय. 2 फलंदाज तंबूच्या आश्रयाला जाऊन पोहोचलेत. 11 रन धावफलकावरती झाल्यात. अजूनही 18 चेंडू 59 धावांची गरज आहे. 18 बॉल 59 धावा. इथे मात्र पुन्हा एकदा बॅक बॉल जाईल, तो चौकारासाठी 4 धावा वसूल होतील. इथे मात्र जोरदार कट, परंतु त्या ठिकाणी कीपर कडून तो मिस झालाय, ड्रॉप झालाय. चांगला चान्स त्या ठिकाणी तो भेटला होता, परंतु तो मिस केलाय. 2.2 षटकानंतर 15 धावा धावफलकावरती लागल्यात. वाईडचा इशारा, अतिरिक्त धावमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. ती 16 धावा धावफलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा वाईडचा इशारा असणारे वाईडवरती या ठिकाणी ओव्हरथ्रोची 1 रन घेण्याचा प्रयत्न आणि 1 रन त्या ठिकाणी झाला.
चेंडू 49 धावांची गरज. इथे मात्र चेंडू टोलावला गेला कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेनं. 1 बाउन्स चौकार, 4 धावा. 25 धावा त्या फलकावरती लागल्या. 3 षटकांचा खेळ संपलाय. 12 चेंडू 45 धावांची गरज आहे. 12-45 असं समीकरण आहे. षटकार या ठिकाणी देऊन टाकलाय तो संदीप शिंदे यांच्या बॅटमधून आलेला षटकार. आनंद बापू काळे यांची त्यांना साथ. 6 चेंडूमध्ये 16 धावा वसूल केल्या संदीप शिंदे यांनी. 2 चौकार 1 षटकार वसूल केलाय. सुनील जाधव यांची गोलंदाजी. बसलो निवांत खुर्ची कंटाळाला. हो इथे मात्र फलंदाजाला माघारी परतावं लागणार आहे. संदीप शिंदे यांना मात्र माघारी परतावं लागणार आहे. 3ऱ्या विकेटचं पतन या ठिकाणी झालं. 3रा गडी बाद झाला. 3 बाद 32 असा धावफलक या धावफलकावरती आपण पाहतोय. अजूनही 9 चेंडू 38 धावांची गरज आहे. इथे मात्र चांगला प्रहार होता परंतु त्या ठिकाणी चेंडू अडवला जाईल. एका धावेत समाधान मानावं लागणार आहे. झाल्यात पुन्हा एकदा 37 धावा त्या फलकावरती लागल्यात. 4 ओव्हर 37 धावा त्या फलकावरती लागल्यात. अजूनही 6 चेंडू 33 धावांची गरज. 6 बॉल 33 रनांची गरज आहे. 6 षटकारांची गरज आहे. चेंडू 32 धावांची गरज. इथे फुलटॉसचा चेंडू. थर्ड अंपायर हाईटचा चेक करा. थर्ड अंपायर राजू सर. थर्ड अंपायर त्या ठिकाणी हाईटचा नो बॉल चेक करतील. नो बॉल आहे. इथे मात्र चेंडू जाईल सीमा रेषेपार. षटकार 6 धावा.
4 बॉल 23 रनांची गरज आहे. 4-23. सगळे शॉट करा. हम्म. सत्तर करायचं. 4 बॉल 24. 4 बॉल 22. वाईडचा इशारा. वाईड. ते दिसत नाही ना ते. इथे मात्र चेंडू हवे. चेंडू जाईल. 1 बाउन्स जातोय का? चौकार नाही. या ठिकाणी चेंडू अडवला गेलाय. 3 बॉल 20 रन. दोन बॉल 19. 1 बॉल 13 रन. इथे मात्र विजय झाला तो जाधववाडी या संघाचा. जवळजवळ 12 रनांनी जाधववाडी या संघाचा विजय झालाय. चला पुढची जी मॅच आहे ती कोणते ओम करते खाली गेला असेल. सगळे गेलेत ते आता तिकडे. पुढं तुम्ही या जेवून आणायला होता का? कुठे एकच शिल्लक आहे. ते लाईव्ह आले ना एक अजून. अजून एक दादा पाणी द्या थोडं.